नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्या पुढे उलगडून दाखवणार आहे. सुमारे 20 मिनिटाचा एक अशा एकूण 54 एपिसोड्सच्या माध्यमातून. मित्रहो, या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, गेल्या 10 एपिसोड्समध्ये म्हणजे एपिसोड 39 ते एपिसोड 48 अशा एकूण 10 एपिसोड्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाच्या संदर्भात, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांनी जी महनीय कामगिरी बजावली त्याचा आपण परामर्श घेतलेला आहे. आणि त्यानंतर या 49व्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र भारत देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि ती करत असताना त्यांनी स्त्री पुरुष समतेचा जो पाठपुरावा केला, त्याचं जे समर्थन केलं, त्याबद्दल या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याआधीच 3 ऑगस्ट 1947 रोजी पंतप्रधान होऊ घातलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळाची यादी सादर केली आणि त्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये आश्चर्यकारकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्थान मिळालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. कायदा मंत्री या पदावर कार्यरत असताना त्यांनी उचललेल्या पहिल्या जबाबदाऱ्यांमध्ये संविधान सभेच्या कामामध्ये सुसूत्रता आणणं हे फार मोठं आव्हान होतं आणि ते त्यांनी करून घेतलं. एका समितीचा अहवाल संविधान सभेपुढे मांडून आणि त्यात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यातले 2 निर्णय फार महत्त्वाचे होते. पहिली गोष्ट म्हणजे संविधान सभा ही विधिमंडळाचं कार्य करू शकेल आणि ते कार्य तिने करावं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे संविधान सभेची 2 कार्य, संविधान बनवणं आणि सर्वसाधारण कायदे बनवणं, पूर्णपणे वेगवेगळी असावी आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्याबद्दल कार्यवाही करण्यात यावी. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री या नात्यानं डॉक्टर आंबेडकर केंद्रीय कायदे मंडळातील विचार मंथनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे. त्यात केवळ त्यांच्या अखत्यारीत असलेल्या फक्त कायद्याच्याच खात्याचा संबंध असायचा असं नव्हे, तर आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चांमध्ये ते हिरिरीने भाग घेत असत. केंद्रीय कायदे मंडळाच्या आत आणि बाहेर सर्व ठिकाणी घटनात्मक तत्वांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आग्रही होते आणि अनेक ठिकाणी त्यांनी केलेल्या भाषणांमधून हे पुन्हा पुन्हा व्यक्त झालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातली पहिली काही वर्ष राजकीय उलथापालथीची गेली. त्या काळात डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संमत करून घेण्यासाठी खूपच परिश्रम घेतले. हिंदू समाजातील काही रूढी परंपरामध्ये म्हणजे सतीची चाल बंद करणे 1829 इथपासून ते हिंदू स्त्रियांना मिळणारा वारसा हक्क 1937 अशा विविध सुधारणा घडवून आणण्याचं कार्य
100 वर्षांपासून सुरू होतं. हिंदू कोड बिल हे त्या कार्याचा अनेक प्रकारांनी अंतिम चरण असणार होतं. आधुनिक भारताच्या संरचनेमध्ये हे विधेयक कोनशिला ठरेल अशी डॉक्टर आंबेडकर यांच्या मनात आशा होती. संविधान सभांमधील चर्चांमधून त्यांनी समान नागरिक कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड संविधानामध्ये समाविष्ट करून घेण्याची शिफारस केली होती. त्या प्रस्तावाला अनेक सदस्यांनी सर्व शक्तीपणाला लावून विरोध केला आणि त्यामध्ये मुख्यत्वे करून मुस्लिम सदस्य होते. मात्र त्या विरोधाला न जुमानता डॉक्टर आंबेडकर यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आग्रही भूमिका घेऊन आपल्या चिकाटीचं प्रदर्शन केलं. पण या विवादातून डॉक्टर आंबेडकरांच्या हाती लागली फक्त एक दिशादर्शक तत्वांवरील नियमावली. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये एक कलम असं टाकण्यात आलं डॉक्टर आंबेडकरांच्या आग्रहावरून, आणि मी ते उद्धृत करतो आहे. भारत देशाच्या भूमीवरील सर्व नागरिकांसाठी एक युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्यासाठी हे सरकार पूर्णपणे प्रयत्नशील राहील, अनकोट. परंतु ही शिफारस त्यावेळी तरी कागदोपत्रीच राहिली आणि आता अलीकडच्या काळामध्ये पुन्हा ती मागणी जोर धरते आहे. 1948 साली पंतप्रधान नेहरू यांनी नवीन हिंदू कोडचा मसुदा तयार करण्याची कामगिरी संविधान समितीच्या एका उपसमितीवर सोपवली आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ 4 वर्षे मंत्रिमंडळात असताना त्यांनी सर्वसमावेशक सामाजिक सुधारणासाठी हिरिरीने प्रयत्न केले आणि हिंदू कोड बिल हे त्याचं मूर्त स्वरूप होतं. हिंदू कोड बिलाच्या अन्वये डॉक्टर आंबेडकरांनी एकूण 5 प्रकारच्या सुधारणा सुचवल्या. पहिली सुधारणा होती ती आंतरजातीय विवाहाबद्दल. दुसरी होती एक पत्नीत्व पाळण्यासंबंधी होती. तिसरी सुधारणा घटस्फोटासंबंधी होती. चौथी सुधारणा पूर्वजांकडून जी एस्टेट चालत येते त्यावरील वंशजांच्या हक्कासंबंधी होती. आणि 5वी आणि शेवटची सुधारणा स्त्रियांना इस्टेटीमधील हक्क मिळण्याबाबत होती. त्याबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, आमचे तर स्पष्ट असे मत आहे की धर्माचा आणि भौतिक अधिकारांच्या हक्काचा काही संबंध असू नये. सर्व देशासाठी एक सिव्हिल कोड असावे असे आम्हालाही वाटते. तशा प्रकारची तरतूद आपल्या राज्यघटनेत आहे, तसे त्यामध्ये दिग्दर्शन आहे. परंतु हे सिव्हिल कोड, कॉमन सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड कसं होणार? ते स्वर्गातून अवतरेल की परदेशातून आयात करता येईल? कायदा हा उत्क्रांत व्हावा लागतो, वस्तुस्थितीतून तो बाहेर येतो. आणि म्हणून हिंदू कोड या नव्या युनिफॉर्म सिव्हिल कोडची पहिली पायरी आहे. त्यासाठी आज हिंदूंच्या कायद्याचे संहितीकरण करणे आवश्यक आहे. त्यातून आपणाला महत्तम साधारण विभाजक मसावी काढता येईल आणि मग आपण मुसलमान इत्यादी अल्पसंख्याकांकडे जाऊन त्यांना या नव्या सुधारणेची दिशा दाखवू शकू. परंतु माझ्या हातात काही मुद्दे असल्याखेरीज नवीन सिव्हिल कोड बिल कसं बरं तयार करणार? 1948 सालच्या ऑक्टोबरमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाची सुधारित आवृत्ती केंद्रीय मंत्रिमंडळाला सादर केली. त्यानंतरचा घटनाक्रम मात्र अत्यंत अवघड स्वरूपाचा होता. या विधेयकामुळे देशभरामध्ये कडवट वादविवाद सुरू झाले. धार्मिक विचारसरणीच्या संरक्षणाच्या नावाखाली हिंदूंच्या खाजगी जीवनातील दिशादर्शक तत्वांबद्दल प्रश्न केले जात असल्याच्या आरोपावरून देशभर गदारोळ माजवला गेला. ही गोंधळाची परिस्थिती 3 वर्ष चालू राहिली. हिंदू सनातनवादी लोकांनी विवाहाच्या पावित्र्याचा दाखला देत या विधेयकावर हल्ले चढवले.
विधेयकावर सखोल वादविवाद होत राहून देखील ते प्रलंबित ठेवले गेले. लग्न आणि कुटुंब संस्था हे हिंदू समाजाचे मूलाधार असून घटस्फोटाच्या माध्यमातून विवाह संपुष्ट आणणे म्हणजे हजारो वर्ष टिकून असलेल्या आपल्या समाजावर आघात असल्याचे या श्रद्धेच्या पुरस्कर्त्यांनी प्रतिपादन केले. ऑक्टोबर 1950 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासंबंधी 39 पानांची एक पुस्तिका संसद सदस्यांमध्ये वितरित केली. देशभरामधल्या विविध हिंदू संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हिंदू कोड बिलामध्ये ज्या सुधारणा करणे शक्य आहे त्या सुधारणांची रूपरेखा आणि व्याप्ती या पुस्तिकेमध्ये दिलेली होती. देशभरात अनेक ठिकाणी भाषणे देऊन जनमत संघटित करण्याचाही प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांनी केला, परंतु हा वादविवाद संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्ह दृष्टीपत्तीस येत नव्हती. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेल यांना पत्राद्वारे हिंदू कोड बिलाबद्दल त्यांचे मतभेद असल्याचं कळवलं. त्यांनी निदर्शनाला आणलं की, आणि मी उद्धृत करतो आहे, या नव्या संकल्पना हिंदू कायद्यासाठी परकीय व गैरलागू तर आहेतच, शिवाय त्यांच्या पायी प्रत्येक कुटुंबाचं विभाजन होण्याची शक्यता आहे. अनकोट. राष्ट्रपती डॉक्टर प्रसाद यांनी खासगीरित्या या विधेयकाविरुद्ध मोहीम उघडली. या अतिगंभीर प्रकरणाबाबत विचार करण्या इतका अधिकार सध्याच्या हंगामी संसद सदस्यांकडे नसल्याचं त्यांचं मत होतं. ते म्हणाले की 1951-52 मध्ये होऊ घातलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काही काळ आधी या विधेयकावर निर्णय झाला तर त्याचा परिणाम पक्षाला आधारभूत असलेल्या हिंदू समाजावर होऊन पक्षाची मतसंख्या कमजोर होऊ शकते, असा विचार करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनी देखील या विधेयकाला विरोध दर्शवला. उलटपक्षी पंतप्रधान नेहरू यांनी हिंदू कोड बिलाला संपूर्ण पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर हिंदू कोड बिल जर संसदेमध्ये संमत झालं नाही तर त्यांचं सगळं सरकार राजीनामा देईल असं त्यांनी बजावलं. सरदार पटेल यांनी त्या विधेयकाला ठाम विरोध दर्शविला आणि ते संसदेत विचाराकरिता घेतले जाणारच नाही अशी घोषणा केली होती. तरी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपलं धोरण कायम ठेवलं. विधेयकाला होणारा विरोध कमी व्हावा यासाठी तोडगा काढून पंतप्रधान नेहरू यांनी त्या विधेयकाचे 4 उपसंच तयार केले. विवाह आणि घटस्फोट या प्रकरणांचा एक भाग हा वेगळा काढून स्वतंत्र हिंदू कोड बिल म्हणून तो भाग सप्टेंबर 17, 1951 रोजी संसदेपुढे ठेवण्याचे ठरवण्यात आले. ज्यावेळी हिंदू कोड बिलामध्ये काटछाट करून ते सभागृहापुढे मांडण्याचं ठरवण्यात आलं त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिक्रिया अशी दिली होती की सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजति पंडितः, म्हणजे सर्वस्व ज्यावेळी गमावण्याची वेळ येते त्यावेळी निम्म्यावरतीच समंजस माणूस जो असेल तो समाधानी राहतो. अशा प्रकारचं उद्धृत करून त्यांनी त्याचं स्वागत केलं की निम्म तर निम्म. मात्र विवाह आणि घटस्फोट याच्याबद्दलचं विधेयक ज्यावेळी संसदेपुढे चर्चेसाठी आलं त्यावेळी जोरदार वादंग उठले. त्या वादळी वादविवादातून सनातनी काँग्रेसजनांच्या मनात किती दुस्वास दाटून आलेला आहे ते उघडकीला आलं. 4 दिवसाच्या चर्चेनंतर डॉक्टर आंबेडकरांनी 20 सप्टेंबर 1951 रोजी उत्तर देताना एक भावनापूर्ण भाषण केलं. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की प्रस्तावित केलेली नवीन विवाह पद्धत म्हणजे केवळ परकीयांचं अनुकरण नसून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व
अशा संविधानात विराजमान झालेल्या तत्वांवरच ती आधारलेली आहे. पुढे त्यांनी युक्तिवाद केला की याच्या तुलनेत सनातन्यांच्या वैवाहिक पावित्र्याबद्दल असलेल्या कल्पनांमध्ये पुरुषांसाठी बहुपत्नीत्व आणि स्त्रियांसाठी मात्र कायमचं दास्यत्व अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. हिंदू समाजामध्ये स्त्रियांचं सामाजिक स्थान किती खालावलेलं आहे याचा खुलासा केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे सभागृहामध्ये गदारोळ माजला आणि डॉक्टर आंबेडकर आणखीनच वेगळे पडले. अंतिमतः ते विधेयक फेटाळलं गेलं. पंडित नेहरू यांनी जरी विधेयकाला पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा केली होती तरी त्यांनी मुख्य प्रतोद वापरला नाही आणि सनातनी काँग्रेस सदस्यांना धडा शिकवण्याबाबत त्यांची अक्षमता आणि नाखुशी दिसून आली. त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतोय, पंतप्रधानांच्या प्रती निष्ठाहीनता असणारा मुख्य प्रतोद मी आजवर पाहिला नाही आणि अशा निष्ठाहीन प्रतोदाबद्दल इतका निष्ठावंत असणारा पंतप्रधान देखील माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही. अनकोट. काँग्रेसचे संसद सदस्य हे विधेयक एक गठ्ठा मतानं फेटाळून लावतील अथवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद विधेयकाचं कायद्यात रूपांतर न करण्याची आपली धमकी आचरणात आणतील अशी धास्ती पंडित नेहरूंच्या मनात होती असा दावा केला जातो. शरीराच्या त्या ढासळत्या आणि मनाच्या उद्विग्न अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केवळ पंतप्रधानांनी संसद यांच्या परत आदरभाव दर्शवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी प्रस्तावित केलेली जी उर्वरित विधेयकं होती ती संसदेपुढे मांडली जाऊन त्याच्यावरील चर्चा संपेपर्यंत मंत्रिपद सांभाळायला राजीखुशी दर्शवली. संसदेच्या त्या चालू सत्राच्या अंतिम दिवशी डॉक्टर आंबेडकरांचा राजीनामा स्वीकृत करण्याला पंडित नेहरूंनी मान्यता दिली. त्यांनी घेतलेले कष्ट याची प्रशंसा करून नेहरूजींनी हिंदू कोड बिलाच्या विरोधात नियती आणि कार्यप्रणालीचे नियम असल्याचं दर्शवलं. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याकडून निरोपादाखल देण्यात येणाऱ्या भाषणाची प्रत आगाऊ देण्याची मागणी केली. 4 ऑक्टोबर 1951 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी पंतप्रधानांना कळवलं की जर भाषणाची लिखित प्रत तयार केली तर ती प्रत पंतप्रधानांकडे सादर करण्यात येईल आणि त्यांनी उपसभापतींकडून निरोपादाखल 11 ऑक्टोबर 1951 रोजी संसदेत निवेदन करण्याची पूर्व परवानगी घेतलेली आहे याची माहिती दिली. आता 11 ऑक्टोबर 1951 उजाडला. त्या दिवशी संसद सत्राचं काम चालू होतं तेव्हा डॉक्टर आंबेडकर भाषण देण्यासाठी उठून उभे राहिले. परंतु आश्चर्यकारक बाब अशी की उपसभापतींनी आदेश काढला, जर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या निवेदनाची प्रत आधीच सादर केली असती तरच संसदेत भाषण करायला अनुमती त्यांना मिळू शकली असती. उपसभापतींचं हे आश्चर्यकारक वर्तन म्हणजे सेन्सॉरशिपचाच प्रकार आहे आणि हे वर्तन लोकशाही आणि संसदेच्या परंपरांपासून दूर जाणारं आहे असं काही संसद सदस्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. उपसभापतींनी त्यावर उत्तर दिलं की संसदेचे हक्क आणि विशेषाधिकार यांचं जतन करणारा रक्षणकर्ता या नात्यानं उपसभापती काय म्हणतात पहा की डॉक्टर आंबेडकरांच्या निवेदनात काही असंबद्ध किंवा आक्षेपार्ह नसल्याची खातरजमा करणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांना ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे वळून पाहत उपसभापती म्हणाले, माननीय मंत्री महोदय, परंतु त्यांनी काही बोलण्यापूर्वीच डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना थांबवलं. आय एम नो लॉंगर अ मिनिस्टर असं म्हणून
असल्या आज्ञेचं पालन करण्याची आपली इच्छा नसल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं. समोरची कागदपत्र टेबलावर टाकली आणि इतर कागदपत्र गोळा करून ते तडक सभागृहाबाहेर पडले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून 4 वर्षाहून अधिक काळ ऐतिहासिक कामगिरी पार पाडल्यानंतर 10 ऑक्टोबर 1951 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याबाबत संसदेमध्ये निवेदन करण्याची परवानगी त्यांना नाकारण्यात आली, म्हणून त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल एक निवेदन वर्तमानपत्रांना जारी केलं. त्यामध्ये ते म्हणतात, मी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य असल्याने कायदे मंत्रालयाला प्रशासनिक दृष्ट्या काहीच महत्त्व नव्हतं. आम्ही त्याला रिकाम्या साबणाची डबी म्हणत असू, केवळ वकिलांना खेळण्याच्या उपयोगाची. परिषदेमध्ये माझ्याकडे कामगार आणि CPWD असे 2 विभाग होते. त्या आधारे मी पंतप्रधानांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीची विनंती केली. त्यांनी भावी नियोजन विभागासाठी माझा विचार करण्याचे सांगितले. म्हणजे प्लॅनिंग कमिशनची स्थापना त्यावेळी करण्यात येत होती. त्यामध्ये त्यांचा विचार व्हावा अशी विनंती डॉक्टर आंबेडकरांनी पंतप्रधानांना केली होती. परंतु त्या राजीनामा पत्रात डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, परंतु हा विभाग म्हणजे प्लॅनिंग कमिशन इतका उशिरा निर्माण झाला आणि झाल्यानंतर सुद्धा मला त्यापासून दूर ठेवण्यात आलं. अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला. अनेक मंत्र्यांना 2-3 विभाग देण्यात आले. त्यांना ते डोईजडही झाले होते. मला मात्र दूरच ठेवण्यात आलं. एखादा मंत्री परदेशी गेला तरी मला एखादा प्रभार तात्पुरता देखील देण्यात आला नाही. मंत्रिपदाचा कार्यभार वाटण्यामागे पंतप्रधानांचे सूत्र अनाकलनीय आहे. मंत्रिमंडळाच्या मुख्य समित्यांचा सदस्य देखील मला करण्यात आलं नाही. आर्थिक व्यवहार समिती ज्यावेळी नेमण्यात आली त्यावेळी ती अर्थशास्त्र आणि वित्त विषयाचा मी विद्यार्थी असल्याच्या आधारे माझी नियुक्ती त्यामध्ये होईल अशी अपेक्षा होती, परंतु मला वगळण्यात आले. डॉक्टर आंबेडकर आपल्या राजीनामा पत्रात पुढे म्हणतात, मला अखेरीस राजीनामा देण्यास भाग पाडणारा मुद्दा मी मांडतो, तो म्हणजे हिंदू कोड बिल. सदर बिल सभागृहापुढे मांडण्यात आले ते 11 एप्रिल 1947 रोजी. 4 वर्ष ते जिवंत ठेवण्यात आलं आणि नंतर त्याचा खून पाडण्यात आला. जवळजवळ वर्षभर ते बिल सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची तस्ती घेतली गेली नाही. 9 एप्रिल 1948 रोजी ते सिलेक्ट कमिटीकडे सादर करण्यात आले. त्याबद्दलचा अहवाल सभागृहापुढे ठेवण्याची सूचना मी स्वतः मांडली, ती 31 ऑगस्ट 1948 रोजी. या सूचनेमुळे ते बिल अजेंड्यावर घेण्यात आलं. मात्र फेब्रुवारी 1949च्या अधिवेशनापर्यंत ती सूचना चर्चेसाठी घेण्यात आली नाही. जेव्हा ती सूचना चर्चेसाठी आली ती देखील खंडित स्वरूपात 10 महिन्यांमध्ये विखुरलेली. फेब्रुवारी 4 दिवस, मार्चमध्ये 1 दिवस, एप्रिल 49 मध्ये 2 दिवस. त्यानंतर बिलाला फक्त 1 दिवस देण्यात आला, तो डिसेंबर 1949 मध्ये. 19 डिसेंबर 1949 रोजी सिलेक्ट कमिटीकडून आल्यानंतर माझी सूचना स्वीकारण्यात आली. 1950 साली बिलासाठी काहीही वेळ ठेवण्यात आला नाही. त्यानंतर ते बिल नियमानुसार सभागृहापुढे आले ते 5 फेब्रुवारी 1951 रोजी आणि 5 ते 7 फेब्रुवारी असे फक्त 3 दिवस बिलाच्या चर्चेसाठी देण्यात आले आणि नंतर ते कुजवण्यात आलं. 17 सप्टेंबर 1951 रोजी नियमानुसार चर्चा पुढे चालू करण्यात आली. ही चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी असा नवीन प्रस्ताव मांडला की वेळेअभावी संपूर्ण बिलाचा विचार करणे शक्य होणार नाही, म्हणून सर्वच बिल वाया जाऊ देण्याऐवजी त्याचा एखादा भाग संमत करून घेण्यात यावा. त्यावेळी पंतप्रधान महोदयांनी सूचना केली की लग्न आणि घटस्फोट हा बिलातील भाग चर्चेसाठी निवडावा
आणि खंडित स्वरूपात बिलावरील चर्चा सुरू राहिली. 2 किंवा 3 दिवसांनी ते संपूर्णपणेच रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मला अतिशय धक्का बसला. बनारस आणि अलीगड विद्यापीठ विधेयके आणि प्रेस विधेयकांना हिंदू संहिता बिलाऐवजी प्राधान्य का बरं दिलं गेलं असेल? या विधेयकाच्या बाबतीत मला अतिशय मनस्ताप झाला. पक्षाच्या यंत्रणेची मदत मला नाकारण्यात आली. पंतप्रधानांनी मतदानाचे स्वातंत्र्य दिले. पक्षाच्या इतिहासातली ही असामान्य गोष्ट होती. मी काही बोललो नाही, परंतु पक्ष प्रतोदांनी भाषणांवर कालमर्यादा घालून देण्याचा आदेश काढायला हवा होता. तो काढलाच गेला नाही. संसदीय व्यवहार मंत्र्यांचे वर्तन तर अतिशय असामान्य होते. त्यांचा या विधेयकाला सक्त विरोध होता. पंतप्रधान आणि मुख्य प्रतोदांनी एकमेकांच्या गैरवर्तनाचं समर्थन केलं. आपण असं म्हणू शकता की मी वरील मुद्द्यांवरून नाराज होतो तर मी पूर्वीच जायला हवं होतं. आता तर उशीर झालेला आहे, परंतु मी वेळ घेतला याचं कारण आहे. मी राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये व्यस्त होतो. 26 जानेवारी 1950 पर्यंत मी त्यात व्यग्र राहिलो आणि नंतर मी जनप्रतिनिधित्व विधेयक आणि मतदारसंघ सीमा विस्तार आदेशांचं काम करीत होतो. दुसरं, हिंदू संहिता बिलाच्या कारणास्तव पदावर राहणे आवश्यक असल्याचा विचार मी केला. हिंदू संहिता बिल हा या देशातील विधिमंडळाने आजवर हाती घेतलेला सर्वात मोठा सामाजिक सुधारणेचा उपाय होता. आजवरच्या कोणत्याही कायद्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. हिंदू समाजाचा आत्मा असलेल्या वर्गावर्गातील लिंगालिंगातील असमानता कायम ठेवून आर्थिक समस्यांशी संबंधित कायदा मंजूर करणे म्हणजे आपल्या राज्यघटनेचे हसे करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर महाल बांधण्यासारखे आहे. म्हणून मतभेद असताना देखील मी वचनबद्ध राहिलो. पंतप्रधानांनी सभागृहात या संहितेच्या मंजुरीबद्दल वचन दिले होते, परंतु अखेरीस त्यांनी ते सोडून देण्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी दिलेली वचनं आणि त्यांची प्रत्यक्ष कामगिरी यात फरक असेल तर तो दोष नक्कीच माझा नाही. मी मंत्रिमंडळातून जाण्यामुळे या देशात कुणाला काहीही फरक पडणार नाही, परंतु मी स्वतःशी प्रामाणिक असलंच पाहिजे. सर्वांचे आभार मानून त्यांनी ते राजीनामा पत्राचा शेवट केलेला आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता साध्य करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी भगीरथ प्रयत्न केले आणि त्याच विधेयकाबद्दलच्या प्रकरणामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला. तरी सुद्धा आपल्या देशात डॉक्टर आंबेडकरांना कोणीही कधीही स्त्री पुरुष समतेचे कैवारी म्हटल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. अगदी महिलांच्या संघटनांनी सुद्धा त्यांना कधीही याबद्दल श्रेय दिलेलं नाही. आपल्या देशाच्या इतिहासात स्त्री पुरुष समतेसाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी मंत्रिपदाचा त्याग करणारा दुसरी कुठलीही व्यक्ती आपल्या इतिहासात दिसून येत नाही. तरी देखील नेहमीप्रमाणे त्यांची कामगिरी दुर्लक्षणीय ठरली. स्त्री पुरुष समतेचे समानतेचे कैवारी असल्याचं कोणतंही श्रेय डॉक्टर आंबेडकरांना दिलं गेलं नाही. सरतेशेवटी ते फक्त अस्पृश्यांचेच नेते होते. हो ना? हीच तर आपल्या देशाची शोकांतिका आहे. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.